मला वाटलं नव्हतं मेन बीच असून पण हा बीच एवढा पीसफुल आणि लेस क्राऊडेड असेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्हाला गोवा जायचा मोह आवरला नाही. त्यामुळे बॅग्स पॅक केल्या आणि निघालो. रात्री पनवेलहून ट्रेन पकडली आणि मडगाव आलं. पण एक मिनिट, आम्ही इथे नाही उतरणार, तर आम्ही चाललोय गोकर्ण. गोवा वार्षिक सहल तर करायचीच आहे, पण त्याआधी 2-3 दिवस गोकर्ण एक्सप्लोर करूया. स्टेशनवरून ऑटो करून गोकर्ण मेन बीचवर आलो. आम्ही इथल्या ट्रिपर हॉस्टेलमध्ये 2 नाईट्सचं बुकिंग केलेलं. हॉस्टेलचे डिटेल्स नंतर देईनच, आधी हा बीच किती सुंदर आहे ते दाखवते. इथे येताना ट्रेन खूप लेट आली, त्यामुळे आम्ही पोहोचलो सुद्धा उशिरा. आणि म्हणून आज महाबळेश्वर मंदिरात जाणार होतो ते राहिलंच. असं वाटत होतं आज काही एक्सप्लोर करून होणार नाही. पण ह्या बीचवर ही संध्याकाळ घालवली आणि हा सनसेट होत असताना इतकं शांत शेवटचं कधी फील झालेलं ते आठवत नव्हतं. नंतर आम्ही इथल्या एका शॉपमध्ये शॉपिंग करायला गेलेलो, कारण मला शॉर्ट्स घ्यायची होती. का ते नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगेन, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका.